केवळ बतावणी करायची, थापा मारायच्या. या पलीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय केलं हे दाखवून देण्याची गरज असल्याची टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की दावोसला जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी देश आणि रत्नागिरी कोकणच्या हितासाठी अनेक उद्योग व्यवसाय आणण्याच्या बहाण्याने हे दावोसला गेले असताना सुद्धा दावोसला जाऊन त्यांना उद्योगपतींशी चर्चा करायची तर सोडा, पण त्यांना सुद्धा गद्दारीची तिथे जाऊन भाषा करावी लागते. आणि असे मंत्री संबंधित खात्याचे आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाले हे आपलं दुर्दैव समजा. उद्योगमंत्री उदय सामंत, तुम्ही ज्या उद्देशाने दावोसला गेलाय त्या विषयावर बोलायचं सोडून केवळ तुम्हाला फुटतायत किती, गद्दारी किती होतंय, बेईमानीनं आपण किती खतपाणी घालतोय, अशा पद्धतीची घाणेरडी स्वप्न ज्या उद्योगमंत्री पाहत असतील, मला क्यू करावीशी वाटते त्यांच्या बुद्धीची. आताच पेपरला वाटलंय की 17,000 कोटीचा प्रोजेक्ट येणार, तर त्या 17,000 कोटीचा प्रोजेक्टवर काय बोलायचं असेल ते बोला, येईल न येईल ते आता सोडून द्या. कारण आता रत्नागिरीचा विमानतळ करता करता झाले, थकून गेले. पण केवळ बतावणी करायची, थापा मारायच्या, या पलीकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काय केलं हे त्यांनी दाखवून देण्याची आवश्यकता आहे. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.